नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, आजचा भाग म्हणजे एकंदरीत धक्कादायक खुलाशांचाच भाग आहे. डॉक्टर कामतचा अखेर खरा चेहरा मात्र सगळ्यांच्या समोर आलाय. जयवंत श्रीवास्तव या नावाचा शोध घेताना टेक्नोला कौशिकीच्या कॉल रेकॉर्डमधून खूप मोठा महत्त्वाचा धागा मिळालाय. टेक्नोने सगळे कॉल रेकॉर्ड तपासले, सगळं चेक केलं आणि त्यामागे जे काही सूत्रधार आहे प्रेक्षकांनो, तो म्हणजे जयवंत श्रीवास्तव नावाचा एक व्यक्ती आहे. आणि सत्य मात्र इतकं धक्कादायक होतं की जयवंत श्रीवास्तव हा दुसरा तिसरा कोणी नाही तर स्वतः डॉक्टर कामतच असल्याचं समोर आले. तो त्या नावाचा वापर करून डॉक्टर कामतच सगळे काळे धंदे मात्र इथे करत होता. डॉक्टर कामत खोट्या नावाने सगळा खेळ करत होता. खांडेकरांच्या सोबत जवळीक साधून नेमका इतका कोणचा डाव त्याने खेळलाय हे गूढ मात्र आता उलगडायला सुरुवात झाली आहे. होय प्रेक्षकांनो, इकडे NGOमध्ये एक मोठा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमात डॉक्टर कामत अचानक पोहोचतात. केदार, तारिणी, टेक्नो यांची मीटिंग चालू असते. सिक्रेट मीटिंग, त्यांचं डिस्कशन चालू असतं आणि केदार मात्र म्हणतो डॉक्टर कामतांना इन्व्हिटेशन दिलंच नव्हतं, मग डॉक्टर कामत इथे आले कसे? आता मात्र तारिणी आणि केदारच्या मनात खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्यांना डॉक्टर कामतांचा आवाज जेव्हा आला, दोघंही आता संशयाच्या नजरेने त्यांच्याकडे बघतात. अखेर प्रेक्षकांनो, या टीमने, तारिणीच्या टीमने डॉक्टर कामतला म्हणजेच त्या जयवंत श्रीवास्तवला मात्र चौकशीसाठी आता ताब्यातच घेतलेले आहे. आता मात्र मिशन तिरंगा सुरुवात केली आहे. मिशन तिरंगा चांगलंच पुढे सरकलं आहे. डॉक्टर कामतचा सगळा खेळ आता तारिणीच्या लक्षात आला असून त्याच्याकडून सगळं सत्य बाहेर काढण्याचा तारिणीचा आता स्पष्ट निर्धार आहे. होय प्रेक्षकांनो, आणि दुसरीकडे खांडेकरांच्या घरात वेगळंच वातावरण. डॉक्टर कामत आता ताब्यात गेले. इकडे मोठं सेलिब्रेशन होतं आहे, पण या सगळ्याचा आनंदात मात्र दयानंद, चेतना हे दोघं बिचारेच आता तिकडे असतात. कोणीच मदतीला नाही आहे. घरातले सगळे अचानक गायब कसे झाले हा प्रश्न मात्र आता समोर आलेला आहे. कारण डॉक्टर कामतने आत्तापर्यंत सांगितलं होतं की मी सेलिब्रेशनला येणार आहे, पण मला एक सर्जरी आहे, सर्जरी झाल्याच्या नंतर येणार आहे. आणि अचानक डॉक्टर कामत तिकडे कसे आले? खूप मोठा गोंधळ प्रेक्षकांनो चालू आहे. चेतना, दयानंद सगळे तारिणीचं कौतुक करतात आणि युवराजचा तर पूर्ण गेमच बिघडलेला असतो. ज्या व्यक्तीला युवराज भेटायला गेला ती व्यक्ती अक्षरशः त्याला चकमाच देते. युवराजला परत त्या व्यक्तीचा फोन आलाय. फोनवर मात्र दोघांचं खूपच भांडण लागतं. आता ही व्यक्तीच नेमकी कोण आहे युवराजला तर काही कळलेलं नाही आहे. हे मात्र प्रेक्षकांनो खूप मोठा प्रश्न आहे की कौशिकी आणि पद्मिनीच्या गायब होण्याच्या या दोघी नेमक्या कुठे गेल्या होत्या? बड्डे सेलिब्रेशन होत असतानाच, तारिणीचा औक्षवण होत असतानाच पद्मिनी तनतन करत घरात अचानक आली. असं वाटत नव्हतं की ती किट्टी पार्टीला गेली आहे. आता मात्र घरात सगळ्यांना ही गोष्ट जरी जाणवली नाही, पण तारिणीच्या नजरेतून अजिबात काही सुटलेलं नाही आहे. डॉक्टर कामतच्या चौकशीतून कौशिकीशी संबंधित आता कुठलं सत्य बाहेर येणारे प्रेक्षकांनो हे पाहणं मात्र फारच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि इकडे गाडीतून उतरलेली ती रहस्यमय बाई नेमकी कोण होती? तारिणीला तर सगळं माहिती आहे. युवराजला आता तिने पाहिले आणि तिला काय एवढा मोठा धक्का बसला? कोण होती ती बाई नेमकी? आणि त्या टेक्नोला कॉल रेकॉर्डिंगमध्ये कौशिकीच्या नेमकं काय सापडलं की त्यांनी डॉक्टर कामतला डायरेक्ट अटकच केली? डॉक्टर कामतचा फायनली प्रेक्षकांनो खरा चेहरा समोर आलाय, पण त्याच्या मागचा खरा मास्टर माइंड कोण आहे हे मात्र तारिणीला अजूनही सापडलेलं नाही आहे. मिशन तिरंगा आता मात्र चालू झालंय, अगदी निर्णायक वळणावर आलंय. तारिणी डॉक्टर कामतकडून सगळं सत्य आता उलगडून घेणारे. कौशिकीच्या गायब होण्यामागे जेजेचा हात आहे का? ती रहस्यमय लेडी खरंच जेजे होती का? आणि युवराजला फोन करणारी सुद्धा जेजे आहे का? हे मात्र तारिणीला आता कळून चुकलंय. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय तारिणीचा बड्डेचं सेलिब्रेशन चालू असतं. सगळे औक्षवण वगैरे करत असतात आणि नेमकी पद्मिनी तिकडे येते. बरं, पद्मिनी आल्याच्या नंतर चेतना म्हणते चला वहिनी, तुम्ही सुद्धा आता इकडे करून घ्या ना औक्षवण वगैरे. काही गरज नाही आहे, मला काही इंटरेस्ट नाही आहे या गोष्टींमध्ये. तुमचे जे थेरं चालले आहेत ना ते तुम्ही तुमचे चालू ठेवा. मला अजिबात याच्यामध्ये आता तुम्ही गुंडाळायचं नाही आहे. इकडे तारिणीला विक्रम कारखानी सरांचा जो काही फोन येतो आणि तारिणी मात्र मिशन तिरंगाची हेड बनली हे जेव्हा केदारला कळतं, केदार खूप खुश होतो. होय प्रेक्षकांनो, दुसरीकडे मात्र आपण काय पाहतोय, आता तारिणीवर देशाची खूप मोठी जबाबदारी आली. बड्डेच्या दिवशीच तारिणीच्या हे सगळ्या घटना घडल्या आणि प्रेक्षकांनो पाहण्यासारखं म्हणजे तारिणीच्या
बड्डेच्या दिवशी जो काही गोंधळ घरात झाला ते म्हणजे केदारने सगळ्यांची लोकेशन तारिणीला दाखवलेले असतात. बाबाचं, डॉक्टर कामतचं, कौशिकीचं, सगळ्यांची लोकेशन, तेही पद्मिनी काकूचं सुद्धा. आता बघ, बाबाचं लोकेशन गिफ्टच्या दुकानात, डॉक्टर काकांचं लोकेशन एका ऑपरेशनच्यात गेले तिकडे हॉस्पिटलचं. आता मात्र तारिणीला डाऊट आलाय, डॉक्टर कामत कुठल्या हॉस्पिटलला गेले? त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल असताना इकडे मात्र त्यांनीच काहीतरी घोटाळा केलाय आणि युवराजला मात्र प्रेक्षकांनो त्यांनी आपल्या रडारवर घेतलेलं असतं, पण युवराजबद्दल त्यांना काहीच सापडलेलं नाही आहे. आता मात्र कदाचित तारिणीला एक टीप लागली आहे, म्हणूनच त्यांनी आता हे सगळं लक्ष दिलं आहे. आता लवकरच मी गुन्हेगाराला शोधेल. मला या वाईट गोष्टीचं वाटतंय ना की आपल्या हातातून ही संधी हुकली. दुसरीकडे केदार तारिणीला आता म्हणत असतो, बॉस तू टेन्शन घेऊ नको, बड्डे आहे तुझा, तू काळजी करू नको, मी तुझ्या बड्डेसाठीच आता इकडे चांगलं करत आहे. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो आपण काय पाहतोय, विक्रम सरांच्या लोकांनी चक्क आता तारिणीला स्प्रे मारून बेशुद्ध करून तिला आता किडनॅप केलेलं असतं. आता मात्र तारिणीचा हात घट्ट पकडून तिला गाडीत बसवून त्यांनी नेलंय. त्यानंतर गाडी एका ठिकाणी थांबते, तारिणीच्या तोंडावरचं फडकं काढलं जातं. तारिणीला तिकडून ती बाई गाडीमध्ये घेऊन जाते. तारिणीला कुठे नेते, काय बोलते, कुणालाही काही कल्पना नाही आहे. आता मात्र ती लोक तारिणीला गाडीत घेऊन गेली. केदारला सुद्धा काहीच माहिती नाही आहे. तारिणीला एका अंधाऱ्या कोठडीत आणून ठेवलंय. तिच्या डोळ्यावरचं कापड मात्र अजून तसंच आहे. जेव्हा ते कापड काढलं, तारिणी आता ओरडते, का आणलंय मला इथे, कोण आहात तुम्ही, सोडा मला, मी कोण आहे तुम्हाला माहीत नाही आहे. जोपर्यंत तुम्ही मला सोडणार नाही आहे तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही आहे. तेवढ्या दबक्या पावलांनी प्रेक्षकांना आता एक आवाज येतो. तारिणी अलर्ट होते. तिला कळून चुकतं की हे आपल्याच फील्डमधलं कोणीतरी आहे, कारण त्या चालण्याच्या स्टाईलवरून आता तिला कळून चुकतं. आता मात्र ती उठते आणि त्या व्यक्तीला मागे ढकलायचा प्रयत्न करते. तारिणीच्या पाठीमध्ये प्रेक्षकांनो कोपर मारून तिला चक्क आता खाली बसवलं जातं. इकडे तिच्या डोक्यावरचं कापड काढून तारिणी दबंग स्टाईलमध्ये आता जी काही स्त्री आहे तिला मात्र पकडते. तेवढ्यात आपण पाहतोय विक्रम सरांचा आवाज येतो आणि तारिणी, मी तुमचा हेड इन्स्पेक्टर आहे आता. तारिणी इकडे बेलसर आहे, तूच आहेस ना? हे ऐकून तारिणी म्हणते, जय हिंद सर, जय हिंद. तारिणी आपल्या देशासाठी शहीद होण्यासाठी, आपल्या तिरंग्यात लिपटण्यासाठी हे जर भाग्य मला मिळत असेल तर मात्र मी हे सगळं करायला तयार आहे. होय तारिणी, हे सौभाग्य खूप कमी ऑफिसरला मिळतं, आज तुला मिळणार आहे. तू सांग तयार आहेस का? त्यासाठी तारिणी आता हो म्हणते आणि त्यांच्याकडे बघतच राहते. ते म्हणतात, स्वतःच्या देशाची सेवा करायला तू तयार आहेस? तारिणी, यावर मात्र तारिणी गप्प उभी असते. इथेच मात्र आजचा भाग संपतोय प्रेक्षकांनो. इकडे घरी पद्मिनीने जे काही तिच्या बड्डेच्या दिवशी वागणूक दिली आहे ती अतिशय घाणेरड्या पद्धतीची वागणूक आहे. आता मात्र कौशिकीने जे काही गिफ्ट तारिणीला दिले ते सुद्धा तिला आवडतं, पण कौशिकी मात्र आता तारिणीकडे खूपच संशयास्पद नजरेने बघते. तू कुठे गेली होतीस, कशाला गेली होतीस, कुठल्या मिशनवर गेली होतीस? तारिणीला आता हे कौशिकीचे प्रश्न ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर मंडळी इकडे मात्र कौशिकीला ते विचारतात की तुला तारिणी कुठे सापडली? कौशिकी म्हणते, कसं आहे ना, मी आतमध्ये येतच होते, गेटमध्येच मला ही दिसली, मग आम्ही दोघी एकत्र सोबत आलोय. तारिणीला आता सगळे शुभेच्छा देतात, बड्डे सेलिब्रेट करतात, परंतु या लोकांनी मात्र तिच्यासोबत खूपच तुसडा व्यवहार केला आहे प्रेक्षकांनो. दयानंदनी तर खूप छान गिफ्ट आणलेलं असतं, पण आता तारिणीच्या डोळ्यात पाणी येतं. जोपर्यंत माझ्या आईच्या गुन्हेगाराला मी पकडत नाही आहे ना, तोपर्यंत अजिबात मी कुठलाही बड्डे सेलिब्रेशन करणार नाही, कुठला आनंद सेलिब्रेट करणार नाही आहे. इकडे मात्र कौशिकी म्हणते, हे घे तुझ्यासाठी गिफ्ट, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, गॉड ब्लेस यू. इकडे तारिणी म्हणते, मला फक्त माझ्या आईचा गुन्हेगार शोधायचा आहे. मला खात्री आहे ताई, तुमच्या चौघापैकीच एक माझ्या आईचा गुन्हेगार आहे आणि मी ते लवकरच जगासमोर आणणार आहे. इकडे चेतना काकू मात्र सगळं सांभाळून घेते, केक वगैरे कापते. केदार, जा रे लवकर फोटो वगैरे काढ. तारिणीला तो म्हणतो, बॉस टेन्शन घेऊ नको, तुझ्या डोळ्यात पाणी काय? आता मात्र चेतना काकू म्हणते, का गं, तुझे डोळे का पाणवले तारिणी, काय झालं? काकू आता समजावतात. कौशिकी म्हणते, काकू अहो तिच्या डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे, इतकं छान सरप्राईज सगळ्यांनी दिले म्हणून तिला आनंद झाला आहे, दुसरं काही नाही आहे, तिच्या डोक्यात काही नाही. आणि तेव्हाच डॉक्टर कामत मात्र येऊन तारिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. सॉरी मला यायला खरंच वेळ झाला आहे, आता मात्र मी तुमच्या बड्डेमध्ये जॉईन झालो आहे. नाही का, इट्स ओके, तुम्हाला एवढा वेळ वगैरे काही झालेला नाही आहे, आत्ता कुठे औक्षवण करत होतो ना. तारिणी मात्र कौशिकी आणि डॉक्टर कामतकडे अशा नजरेने बघते ना प्रेक्षकांनो की केदारला धक्काच बसतो. केदारला कळून चुकलं आहे की तारिणीकडे या दोघांबद्दल खूप मोठा पुरावा आता आहे आणि घडतंय तसंच. तारिणी बरोबर तिचं आता कळतं, केदार तिच्या अडचणीत प्रत्येक याच्यात साथ देतोय.
केदार स्पष्ट म्हणतो सुद्धा की मी तुझ्या चढ उतारात तुझ्यासोबत आहे, काळजी करू नको. आता मात्र प्रेक्षकांनो, बरोबर झेंडावंदनच्या तिकडे डॉक्टर कामत विदाऊट इन्व्हिटेशन का आला म्हणून तारिणीचं डोकंच फिरलेलं असतं. सगळा डाऊट आता डॉक्टर कामतवर केलाय. जयवंत श्रीवास्तव नावाच्या माणसाचं रूप धारण करून, म्हणजेच त्याच्या नावाचा वापर करून कामतने सगळा खेळ केलाय, हे मात्र आता सगळ्या जगासमोर येणार आहे. तारिणीला अजिबात केक कापायची इच्छा नसते. आपल्या आईचा गुन्हेगार आपल्या समोर आहे, त्याला आता गच्चांडी धरून पकडायचं सोडून मला केक कापायचा नाही असं तिने ठरवले प्रेक्षकांनो. पण केदार मात्र म्हणतो, तिचा हात पकडतो, बॉस प्लीज. तेव्हा तिचा हात पकडून तो केक कापतो आणि तारिणी जबरदस्ती केक कापते. इकडे आता ती हीच इच्छा मागते, आई लवकरात लवकर माझ्या समोर असलेल्या गुन्हेगाराला मी आता उद्याच पकडणार आहे. आणि तू आता युवराज जो आहे ना, तो खूप चिडलेला असतो. युवराज तणतणत असतो. युवराजला असंच वाटतं की मला कोणीतरी मूर्ख बनवले, युवराज खांडेकरला उल्लू बनवले. युवराज खांडेकरला खरंच प्रेक्षकांनो कवडीची अक्कल नाही आहे. जो माणूस त्याला फोन करतोय त्या माणसावरच युवराज चिडचिड करतोय. पण तारिणी केदारच्या हाताला सगळं लागलेलं असतं. तर येणाऱ्या भागात आता नेमकं काय घडणार आहे हे सगळं पाहण्यासाठी, तारिणी मालिकेचे येणारे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.